भाकप माकप आणि शेकाप या डाव्या पक्षाची काँग्रेस बरोबर मुंबई महापालिका निवडणुकांसाठीची बोलणी अपयशी ठरली असून डाव्या पक्षाने स्वतंत्रपणे निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने काँग्रेसकडे 8 जागांची तर भारतीय कम्युनिस्ट पक्षाने 5 आणि शेतकरी कामगार पक्षाने 5 जागांची मागणी केली। नवी मुंबईत महापालिकेत युती तुटलेली आहे। भाजप आणि शिवसेना सुबळावर लढणार आहे, तर जागावाटपावर तोडगा न निघाल्यानं युती फिसकटली। दोन्ही पक्षाकडून 111 जागांवर निवडणुकीची जय्यत तयारी सुरू आहे। भारतीय जनता पक्षाला महायुतीतून एकूण 40 जागा मिळाल्या असून त्यापैकी तब्बल 36 जागांचे एबी फॉर्म भाजपनं मध्यरात्री वाटप केले। या 36 उमेदवारांपैकी एक जागा थेट मुंब्रा भागातून मुस्लिम महिलेला देण्यात आल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं। मुंबई ठाणे वगळता उल्हासनगर मीरा भाईंदर नवी मुंबईत युती तुटल्यात जमा झाली। ठाण्यात शिंदे सेना 87 तर भाजपची 40 जागांवर बोळवण करण्यात आली आहे। तसंच मीरा भाईंदरमध्येही भाजपनं शिंदे सेनेचा हात झिडकारलाय। वसई विरारमधील अनधिकृत बांधकामांचं कर्दनकाळ ठरलेले धनंजय गावडे यांनी आपले कट्टर राजकीय विरोधक हितेंद्र ठाकूर यांच्याशी हातमिळवणी केली आहे। त्यामुळे वसईच्या राजकारणात मोठी कलाटणी मिळाली। कल्याण डोंबिवलीत महायुतीचं फिसकटलंय। महायुतीत योग्य जागा न मिळाल्यानं राष्ट्रवादीने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला। राष्ट्रवादीने 50 उमेदवारांना उमेदवारी अर्ज देत थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेला आहे। उल्हासनगरमध्ये शिवसेना आणि भाजपची युती तुटली, त्यानंतर शिवसेना टीम ओमी कलानी आणि साई पक्ष एकत्र येत दोस्तीचं गठबंधन झालंय। हे तिन्ही पक्ष 78 जागांवर निवडणूक लढणार आहे। शिवसेना 35, ओमी कलानी 32 आणि साई पक्ष 11 जागांवर निवडणूक लढेल। भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीच्या उमेदवारांनी प्रभाग 16 आणि 17 मध्ये आपलं शक्ती प्रदर्शन केलं। उमेदवारांनी ढोलताशाच्या गजरात उमेदवारी अर्ज दाखल केला। रॅलीत शेकडो पुरुष आणि महिला सहभागी झाल्यानं संपूर्ण परिसरात उत्साहाचं वातावरण आहे। पनवेलमध्ये भाजप महायुतीकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले। उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जोरदार शक्ती प्रदर्शन झालेलं आहे। तर यावेळी भाजप उमेदवार ममता प्रीतम म्हात्रे यांनी अर्ज दाखल केला। पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांनी अर्ज दाखल केले, तर विविध पक्षांच्या 694 उमेदवारांनी अर्ज दाखल केले। गेल्या 7 दिवसात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची संख्या 743 झाली। पिंपरी चिंचवडमध्ये शेकडो युवकांनी मोबाईलचे टॉर्च प्रज्वलित करून व्होट असा शब्द साकारला। यावेळी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत येत्या 15 जानेवारीला मतदान करण्याचा संदेश त्यांनी दिलेला आहे। अहिल्यानगर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आलं। निवडणूक आयोगाकडून 2200 कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आलं। फक्त एकच तोच सांगली महापालिकेत अखेर भाजपबरोबर शिवसेनेची युती तुटलेली आहे। मंत्री शंभूराज देसाईंनी भाजपकडून डावलण्यात आल्याचा आरोप करत शिवसेना महापालिकेची निवडणूक सुबळावर लढवणार असल्याची घोषणा केली। कोल्हापूर महानगरपालिकेत महायुती एकत्र लढणारे सर्वच पक्षांमध्ये उमेदवारांच्या नावाबाबत गोंधळ सुरू आहे, त्यामुळे एकाही पक्षाकडून उमेदवारी यादी जाहीर करण्यात आलेली नाही। कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसनं 62 उमेदवारांची यादी जाहीर केली। नाव निश्चित झालेल्या अनेक उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आला। दुसरीकडे ज्यांची नावं यादीत नाहीत अशा भाजप आणि शिवसेनेच्या इच्छुकांमध्ये मोठी घालमेल वाढली। कोल्हापूर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख संतोष पाटील यांनी राजीनामा दिला। मनपा उमेदवारीचा घोळ अजूनही कायम असल्याचं कारण त्यांनी जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा देताना दिला। नाशिकमध्ये तिरंगी लढत रंगणार आहे। भाजप विरुद्ध मित्रपक्ष विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगेल। तर निवडणुकीसाठी एकाच दिवसात 897 इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले। मालेगाव महापालिका निवडणुकीत युती फिसकटली। महापालिका निवडणुकीत शिवसेना भाजप युतीच्या चर्चांना आता पूर्णविराम लागल्याची माहिती आहे। भाजपच्या अंतर्गत गटबाजीमुळे नाराजी असल्याचं समजतंय। जळगावात राष्ट्रवादी महापालिका निवडणूक सोबळावर लढणारे महायुतीत भाजपकडून जागेसंदर्भात कुठलीही तडजोड न झाल्यानं राष्ट्रवादी सोबळावर लढणार आहे। धुळे महापालिकेत जागा वाटपावरून महाविकास आघाडीमध्ये पुन्हा एकदा बिघाडी झाली आहे। महाविकास आघाडीची बैठक झाल्यानंतर आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं एकला चलोरचा नारा दिल्याची माहिती समोर आली आहे। संभाजीनगरमध्ये महापालिका निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं सांस्कृतिक मंडळाचं मैदान बुक करत शिवसेनेला नवीन मैदान शोधण्याची वेळ आणली होती। मात्र निवडणूक आयोगाच्या नियमानुसार कोणत्याही एका पक्षाला कोणतेही मैदान अनेक दिवस आपल्याकडे राखीव ठेवता येत नाही असं आयुक्तांनी म्हटलं। लातूर महानगरपालिका निवडणुकीत महायुतीतील भाजप राष्ट्रवादी जागा वाटपाचा पेच कायम आहे। युती व्हावी यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी फोन करून माहिती घेऊन मध्यस्थी केली, मात्र चर्चेत यश आलं नसल्याची माहिती सूत्रांनी दिली। नांदेडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीची केवळ सकारात्मक चर्चा झाली, पण युतीची घोषणा होऊ शकली नाही। शिवसेनेची युती होईल अशी अपेक्षा राष्ट्रवादीला आहे। काही ठिकाणी दोन्ही पक्षाकडून इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी दाखल केल्यामुळे संभ्रम निर्माण झाल्याचं राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष ओमप्रकाश पोकर्णा यांनी सांगितलं।
परभणीत युती होणारच असे संकेत असताना युतीची बोलणी फिसकटली. शिवसेना शिंदे गट आणि भाजपची युती चर्चेचं गुऱ्हाळ फॉर्म भरण्याची वेळ समाप्त असताना ही काय पूर्णत्वास आली नाहीये. शिवसेनेचे 65 पैकी 35 जागांवर आपले उमेदवार शिवसेनेने दिले. जालना महानगरपालिकेसाठी 16 प्रभागातून 65 नगरसेवक निवडले जाणार आहे. सत्ता स्थानी आपणच राहावं यासाठी सर्वच पक्ष अनेक व्यूहरचना अवलंबून आहेत. काँग्रेससोबत जागावाटपाबाबतची बोलणी फिसकटली. काँग्रेससोबत जागावाटपाबाबतची बोलणी फिसकटली. नागपुरात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं सोबळ्याचा नारा दिला. काँग्रेससोबत जागावाटपाबाबतची बोलणी फिसकटली. काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाबाबतही संभ्रम कायम आहे. अकोला महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यातली जागावाटपाच्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला. अकोला महापालिकेच्या एकूण 80 पैकी 14 जागा राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यावर दोन्ही पक्षांमध्ये सहमती झाली आहे. अमरावतीत अखेर भाजप आणि शिवसेनेची युती तुटली. अमरावती महापालिकेमध्ये भाजप आणि शिवसेना सोबळावर निवडणूक लढवणार आहे. चंद्रपूर महानगरपालिकेसाठी भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची युतीसाठी सुरू असलेली बोलणी फिसकटली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस 40 जागांवर उमेदवार देणार तर दुसरीकडे भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यातील युती निश्चित करण्यात आलेली आहे.